बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा नदीला पुराच्या विळख्यात अनेक घरं, मंदिरांसह शेती पिकंही सापडली। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडमधील पूरस्थिती असलेल्या कडा शहरात आमदार सुरेश धस पोहोचले। 4 ठिकाणांच्या नागरिकांचं हेलिकॉप्टरने बचाव कार्य, तर आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदीपात्र ओसंडून वाहू लागले। गोदावरी नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस, ड्रोन दृश्य समोर। लातूरच्या तेरणा नदीला पूर आल्यामुळे उजनी गावात पाणी शिरलं। काल सायंकाळपासून तेरणा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठा पाऊस, तेरणा नदीला पुराची स्थिती निर्माण। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील हनुमानबाग परिसरात पूर परिस्थिती, वाहत्या पाण्यात शेतकऱ्याचे पशुधन वाहून गेलं। पाथर्डी शहरात मुसळधार पावसाची हजेरी। अहिल्यानगरच्या मिडसावंगी गावातील कीना नदीला पूर, पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली। नदीकाठच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बीडच्या अंबाजोगाईतील राक्षसवाडीमधील तलाव फुटला, अतिवृष्टीमुळे तलाव फुटला। अनेक गावांना सतर्कतेचा इशारा। पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस, परिसरातील सर्वच रस्ते जलमय। पाण्यातून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। हर्षी परिसरातील तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली। बीडच्या आष्टी आणि शिरूर कासारमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, देवळाली गावात पाणी शिरलं। कारखेल खुर्द आणि चौभी निमगावमधील नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जायकवाडी धरणातून 1 लाख क्युसेक पेक्षाही अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीस मोठा पूर येण्याची शक्यता। नदीकाठावरील गावांमधून प्रशासनाद्वारे दवंडी देऊन सतर्कतेचं आवाहन। तरी पण आपण पलीकडे जाऊ नये, आपल्या लेकरा बाळाला सांभाळा हो। धाराशिवमध्ये निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धरणातून सध्या 13,672 क्युसेक वेगाने विसर्ग। धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। 8,000 क्युसेकने सीना नदीपात्रात विसर्ग सुरू। परंडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली, खडकवासला धरणातून 15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। मुठा नदीपात्रात पाणी सोडल्यानं पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घाटनांद्रा गावात ढगफुटी सदृश पाऊस, घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर। घाटनांद्रा गावातील जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे शेतांनाही आलं तळ्याचं स्वरूप। करमाळ्यातील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस, अनेक ठिकाणी शेतात पाणी। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद। कोर्टी गावाचा करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटला। इंदापूरच्या सणरसर गावात पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। कालपासून इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू। धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला महापूर, परंडामधील काही गावांचा बार्शीशी संपर्क तुटला। जनजीवन विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पंथेवाडीतील 54 मेंढ्या, 3 बैल वाहून गेल्याची घटना। संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्यानं 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात ढगफुटी सदृश पाऊस, गावात सर्वत्र पाणीच पाणी। पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीम गावात दाखल। दोन चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील हा प्रकार। थर्माकोलवर चिमुकल्यांना बसवून मित्रांच्या मदतीने पाण्यातून वाट काढली। पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत, राहुलनगर परिसरात मुसळधार पाऊस। जायकवाडी वसाहत पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे वसाहतीत सगळीकडे पाणीच पाणी, अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं। पंजाबमधील पूरग्रस्तांना नाशिकच्या येवल्यातील मुस्लिम समाजाकडून मदत। पोलीस निरीक्षक संदीप मंडले यांच्याकडून मदत सामग्रीच्या गाडीला हिरवा झेंडा। अहिल्यानगर शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना सुट्टी। अहिल्यानगरला आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू।
अहिल्यानगरच्या करंजी घाटात दरड कोसळल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू. शेती पशुधन वाहनांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा. शरद पवार, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांचा या मोर्चात सहभाग. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाच्या मोर्चाला अनेक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा. मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी. रत्नागिरीत ओबीसी आणि कुणबी समाज आक्रमक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध. भर पावसात तहसील कार्यालयावर निघाला मोर्चा. कोल्हापूर गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाचं आंदोलन होणार. 1 ऑक्टोबरला भवानी मंदिरात गॅजेटचं पूजन करून आंदोलनाला सुरुवात होईल. मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई आणि बाबा इंदुलकर यांची माहिती. चिपळूणमध्ये कुणबी समाजाचं आंदोलन. कोकणातील कुणबी समाज मुंबईत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याची माहिती. चिपळूणच्या तहसीलदारांना कुणबी समाजाचं निवेदन. सारथीची फेलोशिप मिळत नसल्यानं मराठा संशोधक विद्यार्थी आक्रमक. पुणे विद्यापीठापासून गुडलक चौकापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा. गुडलक चौकात आंदोलक विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. आमरण उपोषण करण्याचा संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. भाजपसह अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. जनसुरक्षा विधेयक लागू करण्याची राष्ट्रप्रेमी संघटनांची मागणी. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध. जलविद्युत प्रकल्पाविरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या चातारी गावात महाजन आक्रोश सभा. सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव. जळगावच्या आकाशवाणी चौकात ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. बिलवाडीमध्ये हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी. कार्यकर्त्यांकडून कर्जमाफीच्या घोषणा. सोलापूरच्या करमाळ्यात आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ 20 फुटी बॅनर. समर्थनार्थ बॅनर लावत अजित पवारांनी आयपीएस अंजना कृष्णांची माफी मागावी. अतुल खुपसे यांची मागणी. अवैध मुरुम उपसा प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर अंजना कृष्णा चर्चेत. जळगावच्या बिलवाडीत हाणामारीत एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी. सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी. ग्रामस्थांनी तब्बल पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केलं. मंत्री गिरीश महाजन जळगावच्या बिलवाडी गावात दाखल. बिलवाडीत मारहाणी झालेला होता तरुणाचा मृत्यू. जळगावच्या बिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोडीची घटना. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेन विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल. हाकेंना अटक करण्याची मागणी.